आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स। आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल। लाईव्ह महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनलला लाईक करा। रमाई आवास योजनेच्या प्रभावीपणे राबविण्याबाबत व बौद्ध वस्तीमध्ये व शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये आवास योजनेची जास्तीत जास्त जनजागृती करण्याबाबत बहुजन समाज पार्टीकडून माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले। सोलापूर महापालिकेच्या व जिल्हा परिषदेच्या वतीने रमाई आवास या योजनेसाठी हजारो अनुसूचित जाती व नवबौद्ध या लोकांसाठी माता रमाई आवास योजना सुरू केलेली आहे। 2016-17 ते 2024 या दरम्यान शहरामध्ये महापालिकेच्या 3,500 प्रकल्प प्रलंबित आहेत। सोलापूर महानगरपालिका गलथान कारभारामुळे मागासवर्गीय समाजातील लोक योजनेच्या लाभापासून वंचित आहेत। वरील 3500 अर्जांपैकी 464 अर्ज 1.5 वर्षापूर्वी नगर अभियंता खात्याकडे सर्वे करण्यासाठी पाठवण्यात आले होते, ते मंजूर झाले आहेत। मागील 1.5 वर्षामध्ये फक्त 850 प्रकरणे गौसू तांत्रिक खात्याकडे वर्ग करण्यात आले होते। त्यापैकी 450 प्रकरणाचा सर्वे पूर्ण झाला असून तांत्रिक मंजुरीसाठी महापालिकेच्या अनेक अधिकाऱ्यांकडे गेले असे समजते, परंतु कोणासही अद्याप रमाई आवास योजनेचा लाभ मिळाला नाही। तसेच सोलापूर जिल्हा परिषदेमार्फत घरकुल बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे होते, तसे झाले नाही। त्यामुळे हजारो लोक घरापासून वंचित राहिले आहेत। यास महापालिका व जिल्हा परिषदेचे अधिकारी यांची रीतसर चौकशी करून त्यांच्यावरती कार्यवाही व्हावी व लोकांना या घरकुलासाठी 5 लाख अनुदान देण्यात यावे व 5 ब्रास वाळू देण्यात यावी। या रमाई आवास योजनेची जनजागृती मोठ्या प्रमाणात करण्यात यावी। तसे न झाल्यास बहुजन समाज पार्टी तीव्र आंदोलन करेल, याची नोंद घ्यावी। यावेळेस आप्पासाहेब लोकरे महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य, ॲडव्होकेट संजीव सदाफुले महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य, योगेश गायकवाड जिल्हा प्रभारी, तिपण्णा लोहार जिल्हा प्रभारी, बबलू गायकवाड जिल्हाध्यक्ष, राहुल सरवगोड शहर अध्यक्ष, माननीय भालचंद्र कांबळे जिल्हा प्रभारी इत्यादी सर्वजण निवेदन देताना उपस्थित होते। आम्ही रमाई घरकुल योजना ही इथला जो महापालिकेचे आयुक्त आहेत आणि सिटी इंजिनियर आहेत, ते रमाई आयुक्त योजनेमध्ये ढिसाळपणा करत आहेत। गेल्या 7 वर्षापासून त्याचा पाठपुरावा बहुजन समाज पार्टी करते, परंतु इथला पालकमंत्री असू द्या, इथलं राज्य सरकार असू द्या, या गरीबातल्या गरीबाला घर मिळावं अशी यांची इच्छा नाही। तर आम्ही पहिल्यांदा इथं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि या सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा आम्ही धिक्कार करतोय, निषेध करतोय। आम्ही यापुढे जर यांनी आता दखल नाही घेतली तर येणाऱ्या कालावधीमध्ये आम्ही महापालिकेच्या विरोधात तीव्र आंदोलन करू, मोर्चा काढू, याची नोंद घ्यावी। जय भीम, जय भारत। लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात व प्रत्येक खेडेगावात प्रतिनिधी नेमणे आहे। संपर्क प्राचार्य डॉक्टर SK गायकवाड, मोबाईल नंबर 9850 36 32 02 या क्रमांकावर संपर्क साधावा। अन्यायाच्या विरोधात झगडणारे व न्यायाला वाचा फोडणारे, अन्यायावरती मात करणारे, अन्यायाला फुंकर घालणारे एकमेव लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स।